तुम्ही सुद्धा गृहिणी आहात का? घरातल्या कामांमधून स्वतःकडे लक्ष द्यायला तुम्हाला पण वेळ नाहीये का? नीटनीटकं राहायचंय, सुंदर पण दिसायचंय, पण ते कसं हे तुम्हाला माहित नाही का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। नमस्कार, मी किशोरी आणि आपलं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। मी दर आठवड्याला फॅशन, लाईफस्टाईल, मेकअप अशा वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओ घेऊन येत असते। जर तुम्हाला या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर सबस्क्राइबचं बटन आहे ते दाबायला विसरू नका आणि जी बेल आयकॉन आहे ती प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला नक्की येईल। तर चला व्हिडिओ सुरू करूया। बघा, आपण ज्या गृहिणी असतो तो घरातली सगळी कामं अगदी चोखपणे करत असतो। घरातल्या किराण्यापासून ते आपल्या मुलांचा अभ्यास घेणं असेल, मिस्टरांचं बघणं असेल, घरातल्या इतर लोकांना काय हवं काय नको हे बघणं असेल, घरातली बारीक सारीक कामं असतील, हे सगळं एक गृहिणी खूप छान प्रकारे मॅनेज करत असते। पण तिला इतर कामांमधून स्वतःसाठी असा वेळ अजिबात मिळत नाही। काही गृहिणी तर अशा असतात की त्या इतर लोकांचं करण्यामध्ये एवढ्या बिझी असतात, एवढ्या गुंग होऊन जातात की स्वतःसाठी सुद्धा एक सेल्फ टाइम असतो ह्या त्या पूर्णपणे विसरून जातात। कधी कधी तर आपण गृहिणी काय करतो की घरातल्या कामांमध्ये एवढ्या व्यस्त होऊन जातो की दिवस आपण केस सुद्धा विंचरत नाही, आपण कसे कपडे घालतो याकडे सुद्धा आपलं लक्ष नसतं। आपल्या हातावरचे पायावरचे केस वाढलेले असतात, आयब्रोज वाढलेले असतात, याकडे सुद्धा आपलं अजिबात लक्ष नसतं। एवढं आपण आपल्या स्वतःला कामामध्ये गुंतून घेतलेलं असतं। पण मला प्रत्येक गृहिणीला हे सांगायचं आहे की घरातल्या इतर लोकांची तुम्ही जशी काळजी घेता तेवढीच काळजी तुम्ही स्वतःची सुद्धा घेतली पाहिजे। तुम्ही जेव्हा आरशासमोर उभे राहाल तेव्हा तुम्ही स्वतःला नीटनेटके दिसाल, सुंदर दिसाल, इतपत तुम्ही स्वतःची काळजी ही घेतलीच पाहिजे। एवढं लक्ष तुम्ही स्वतःकडे दिलंच पाहिजे। आपण म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक गृहिणी कशा प्रकारे नीटनेटके राहू शकते, कशा प्रकारे अट्रॅक्टिव्ह दिसू शकते याबद्दलचा टिप्स असणार हा व्हिडिओ असणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करायला सुद्धा अजिबात विसरू नका। कपडे व्यवस्थित घाला। आपण ज्या महिला असतो, आपण ज्या गृहिणी असतो त्या दिवसभर घरातली सगळी कामं करत असतो आणि ही कामं करताना जी कपडे आपल्याला कम्फर्टेबल वाटतात ते आपण घालत असतो। मोस्टली बऱ्याच गृहिणी अशा असतात की त्या कम्फर्टेबल असे गाऊन दिवसभर घरामध्ये घालत असतात। तुम्ही जर दिवसभर घरामध्ये गाऊन घालत असाल तर ते दिसायला अजिबात चांगलं नाही दिसत। तुम्ही किती जरी आवरलेलं असलं तरी सुद्धा गाऊनमध्ये तुमचा लुक कुठेतरी गबाळ्यासारखा दिसतो। त्यामुळे रोज दिवसभर घरामध्ये गाऊन घालून अजिबात फिरायचं नाही, गाऊन घालून अजिबात कामं करायची नाहीत। मला सुंदर दिसायचं असेल, अट्रॅक्टिव्ह दिसायचं असेल, नीटनीटकं राहायचं असेल तर मार्केटमध्ये कपड्यांमध्ये बरेच सारे ऑप्शन आहेत। फॉर एक्झाम्पल तुम्ही कॉर्डसेट यूज करू शकता। कॉटनमध्ये खूप छान छान कॉर्डसेट मार्केटमध्ये अवेलेबल आहेत। हे जे कॉर्डसेट असतात ते एकदम लूज असतात, शिवाय दिसायला सुद्धा स्टायलिश दिसतात आणि त्यामध्ये आपल्याला खूप छान कम्फर्टेबल पण वाटतं। असंही असतं की काही घरांमध्ये अशा प्रकारचे कपडे घालायला अलाउ नसतं। मग तुम्ही काय करू शकता, तुम्ही कुर्ती पटियाला घालू शकता किंवा कुर्ती खाली प्लाझो घालू शकता। छान असे गाऊन टाईप सुद्धा ड्रेसेस मार्केटमध्ये आहेत जे की लॉंग असतात, एकदम कम्फर्टेबल असतात आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतात। अशा प्रकारे गाऊन टाईप जे लॉंग ड्रेसेस असतात तशा प्रकारचे ड्रेसेस तुम्ही घरी यूज करू शकता। यामध्ये तुमचा लुक छान पण दिसेल आणि तुमचा लुक गबाळ्यासारखा सुद्धा दिसणार नाही। त्यामुळे जर तुम्हाला नीटनेटकं दिसायचं असेल, अट्रॅक्टिव्ह दिसायचं असेल तर अशा प्रकारचे कपडे तुम्ही घरी नक्की घाला। केसांची काळजी घ्या। आता बऱ्याच अशा गृहिणी असतात की घरातल्या कामांबरोबर, घरातल्या इतर जबाबदारींबरोबर आपले केस विंचरायला सुद्धा त्यांना अजिबात टाइम मिळत नाही। दिवस त्या केस सुद्धा विंचरत नाहीत। तर असं अजिबात करू नका। छान असे नीटनेटके तुम्ही केस विंचरा, छान छान सुंदर हेअरस्टाईल करा। तुम्ही हाय बन करू शकता किंवा लो बन करू शकता। जर तुम्हाला विणी घालायला आवडत असेल तर तुम्ही विणी घाला किंवा वरती केस छान असे फोल्ड करून बांधा। अशा प्रकारे वेगवेगळ्या स्टायलिश हेअरस्टाईल तुम्ही घरच्या घरी करू शकता। यामध्ये तुमचा लुक थोडासा स्टायलिश दिसेल, नीटनेटका दिसेल। त्यामुळे छान असे केस तुम्ही विंचरून, शिवाय केसांची काळजी घेताना तुम्ही रेग्युलर केसांना ऑइलिंग करा। महिन्यातून एकदा तरी केसांना छान अशी मेहंदी लावा। यामुळे तुमचे केस मेंटेन राहण्यासाठी, वाढण्यासाठी आणि छान मॅनेजेबल दिसण्यासाठी मदत होईल। तसेच वेळच्या वेळी तुमचे केस छान ट्रिम करत जा। यामुळे तुमच्या केसांना जर फाटे फुटलेले असतील ते निघून जातील आणि तुमचे केस छान मेंटेन दिसतील, सुंदर दिसतील। अशा प्रकारे तुम्ही घरामध्ये राहून खूप बेसिक पद्धतीने तुमच्या केसांची काळजी जर घेतली तरी सुद्धा तुमचा लुक हा अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी, त्यामध्ये तुम्ही नीटनेटके दिसण्यासाठी खूप जास्त मदत होईल। स्किनची काळजी घेणं। आता तुम्ही वर्किंग वुमन असू द्या, हाऊसवाईफ असू द्या किंवा कॉलेजला जात असू द्या, ऑफिसला जात असू द्या, तरी सुद्धा स्किनची चांगली काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे। कारण जर आपली स्किन चांगली असेल तर आपसुकच त्यामध्ये आपण सुंदर दिसणार आहोत, अट्रॅक्टिव्ह दिसणार आहोत। त्यामुळे आपल्या स्किनची चांगली काळजी घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। आपण जर आपल्या स्किनची चांगली काळजी घेतली तर आपल्याला जास्त मेकअप करायची अजिबात गरज लागत नाही। एकदम मिनिमम मेकअपमध्ये आपली स्किन खूप छान दिसते। आता स्किन केअर करताना तुम्ही खूप साऱ्या स्टेप्स फॉलो केल्याच पाहिजेत असं अजिबात नाही। तुम्ही बेसिक स्किन केअर जरी केलं, ते फिक्स केलं आणि ते रेग्युलरली जरी केलं तरी तुम्हाला तुमच्या स्किनमध्ये विजिबल चेंजेस नक्कीच पाहायला मिळतील। तुमची स्किन दिवसेंदिवस ब्राईटन अप आणि लाईटन अप झालेली आणि ग्लोईंग झालेली तुम्हाला नक्कीच जाणवेल। त्यामुळे अगदी बेसिक स्किन केअरपासून तुम्ही सुरुवात करायची आहे। आता माझ्या बऱ्याच अशा सबस्क्राइबर आहेत की ज्या कमेंट करतात की ताई बेसिक स्किन केअर कसं करायचं। थोडक्यात काय तर CTM म्हणजे क्लिन्झिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग एवढं बेसिक जरी स्किन केअर तुम्ही
तुम्ही फॉलो केलं तरी सुद्धा इनफ आहे। स्किन केअर नेमकं कसं करायचं हे मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगते। सगळ्यात आधी चेहरा छान अशा माइल्ड क्लिन्झरने किंवा तुम्हाला आवडणाऱ्या फेस वॉशने स्वच्छ करायचा आहे। यामुळे चेहऱ्यावरती जी काही घाण असेल, जी काही डर्ट असेल ती प्रॉपरली निघून जाईल आणि आपला चेहरा छान स्वच्छ होईल। त्यामुळे सगळ्यात आधी क्लिन्झिंग करायचं आहे। त्यासाठी तुम्ही तुम्हाला आवडणारा फेस वॉश यूज करू शकता। आता मला जो फेस वॉश आवडतो तो आहे सिटाफिलचा फेस वॉश। हा जो फेस वॉश आहे तो नॉर्मल आणि ड्राय स्किनसाठी अगदी बेस्ट आहे। आता जर तुम्हाला ऑइली स्किनसाठी फेस वॉश हवा असेल तर तुम्ही उपटनवाला ममाअर्थचा फेस वॉश यूज करू शकता, वावचा फेस वॉश यूज करू शकता। अशा प्रकारे चांगल्या ब्रँडचा फेस वॉश तुम्ही नक्की यूज करा। आणि जर तुमची ड्राय स्किन असेल तर ड्राय स्किनसाठी तुम्ही निव्याचा फेस वॉश यूज करू शकता, हिमालयाचा व्हिटॅमिन ई वाला फेस वॉश यूज करू शकता किंवा सिटाफिलचा फेस वॉश सगळ्या स्किन टाईपला अगदी सूट होतो तो तुम्ही यूज करू शकता। दुसरी जी स्टेप असते ती असते टोनिंग। आता टोनिंगसाठी मी प्लमचं टोनर यूज करते। तुम्ही रोज वॉटर ॲज अ टोनर म्हणून यूज केलं तरी सुद्धा चालू शकतं। टोनरमुळे काय होतं, आपले जे चेहऱ्यावरचे जे ओपन पोर्स असतात, जी मोठी झालेली छिद्र असतात ती बारीक होण्यासाठी आणि आपला चेहरा एकदम सॉफ्ट दिसण्यासाठी खूप जास्त मदत होते। त्यामुळे टोनिंग चेहऱ्याला करायचंच आहे। तुमच्या चेहऱ्यावरचे जे पोर्स असतात ते श्रिंक होतात आणि तुमचा चेहरा एकदम ग्लोईंग दिसायला लागतो। त्यामुळे क्लिन्झिंग केल्यानंतर आपण टोनिंग करायचं आहे आणि टोनिंग झाल्यानंतरची तिसरी स्टेप आहे ती आहे मॉइश्चरायझर। ही स्टेप खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। मॉइश्चरायझर चेहऱ्याला लावायचंच आहे। आपण काय करतो, फक्त थंडीच्या दिवसामध्ये जेव्हा चेहरा आपला ड्राय पडतो, स्किन आपली ड्राय पडते तेव्हा चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावतो, पण असं अजिबात करायचं नाही। कुठल्याही सीझनमध्ये डेली बेसिसवरती चेहऱ्याला मॉइश्चराईज करणं खूप जास्त गरजेचं आहे। चेहरा मॉइश्चराईज केल्यामुळे आपला चेहरा हा हायड्रेटेड राहतो, आपली स्किन छान तुकतुकीत दिसते, ओलसर दिसते आणि आपल्या स्किनवरती ओलावा टिकून राहतो। त्यामुळे आपली स्किन डिहायड्रेट अजिबात दिसत नाही, कोरडी अजिबात दिसत नाही। त्यामुळे आपली स्किन निस्तेज न राहता एकदम ग्लोईंग दिसायला लागते। त्यामुळे डेली बेसिसवरती चेहऱ्याला छान मॉइश्चरायझर लावणं खूप जास्त गरजेचं आहे। त्या मॉइश्चरायझरमध्ये तुमची जर ड्राय स्किन असेल तर तुम्ही ब्ल्यूवालं मॉइश्चरायझर निव्याचं यूज करू शकता। नंबर 4, आपले छंद जरूर जोपासा। आपण ज्या आया असतो, मम्म्या असतो, आपल्याला सतत वाटत असतं की आपल्या मुलांनी प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये स्कूलमध्ये पार्टिसिपेट केलं पाहिजे, प्रत्येक प्रोग्राममध्ये भाग घेतला पाहिजे, त्यांना जे आवडतं त्या गोष्टी त्यांनी नक्कीच केल्या पाहिजेत, त्यांचे छंद जोपासले पाहिजेत। पण हाच विचार आपण स्वतःच्या बाबतीत करतो का, तर अजिबात नाही। त्याच महिलांना बोलताना ऐकलेलं आहे की मी जे करू शकले नाही ती माझी मुलं करून दाखवतील। तर असं अजिबात विचार करू नका। तुम्ही आत्तासुद्धा तुम्हाला जे हवं ते करू शकता। आत्तासुद्धा तुम्ही तुमचे छंद जोपासू शकता। जसं की तुम्हाला जर मेकअपची आवड असेल तर तुम्ही छान असे मेकअप क्लासेस घेऊ शकता, ऑर्डर्स घेऊ शकता। शिलाई काम आवडत असेल तर ते करू शकता। जर तुम्हाला म्हणून टीचिंग करायला आवडत असेल ते तुम्ही करू शकता। तुम्हाला माहिती आहे का, अशा बऱ्याच अशा गृहिणी आहेत, बऱ्याच अशा हाऊसवाईफ आहेत ज्या की घरामध्ये राहून घरातली सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून घरामधून व्यवसाय करत आहेत आणि छान असे पैसे कमवत आहेत। या उलट बऱ्याच अशा महिला आहेत त्या घरातल्या कामांमध्ये एवढ्या व्यस्त होऊन जातात, घरातल्या कामांमध्ये एवढ्या गुंतून जातात की त्यांना स्वतःकडे लक्ष द्यायला सुद्धा वेळ मिळत नाही। मी असं म्हणत नाही की त्या महिलांसारखे तुम्ही पैसे कमवा किंवा व्यवसाय करा, पण ॲटलिस्ट आरशापुढे उभे राहिल्यानंतर तुम्ही स्वतःला सुंदर दिसाल इतपत तरी तुम्ही नीटनेटके राहा, स्वतःकडे लक्ष द्या। यामुळे काय होईल, तुमच्यामधला सेल्फ कॉन्फिडन्स वाढेल, लोकांना तुमच्याकडे बघितल्यानंतर प्रसन्न वाटेल। त्यामुळे छंद जोपासा, स्वतःसाठी वेळ जरूर काढा, त्यासाठी छान असं टाईम मॅनेजमेंट करा। आता गृहिणींनी कशाप्रकारे आपला टाईम मॅनेज केला पाहिजे यावरती जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, त्यावरती सुद्धा मी नक्कीच व्हिडिओ घेऊन येईल। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा, लाईक करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आजपुरते एवढंच, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह। तोपर्यंत थँक्यू।